आरोग्य वारीचा दुसरा टप्पा यशस्वी. भोसा येथील तुकाराम हायस्कूलमध्ये महाआरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आमगाव सालेकसा आमदार संजय पुराम मित्र परिवार आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यवारी उपक्रमाचा आज दुसरा दिवस अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला. डोंगरगाव येथील शानदार सुरुवातीनंतर आज जानेवारी 16 रोजी भोसा येथील तुकाराम हायस्कूल येथे भव्य निःशुल्क महारोग्य व नेत्र तपासणी शिबिर पार पडले. मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन. या विशेष आरोग्य शिबिराचे उद्घाटन सेवकरामजी ब्राह्मणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती आमगावचे सभापती, उपसभापती, भोसा गावचे सरपंच यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी तुकाराम हायस्कूलचे विद्यार्थी आणि परिसरातील शेकडो लाभार्थी नागरिकांनी शिबिराला हजेरी लावली. वस्तूंच्या वाणाऐवजी आरोग्याची भेट. माजी बालकल्याण सभापती सौ. सविता संजय पुराम यांच्या कल्पनेतून साकारलेली ही आरोग्यवारी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. हळदी कुंकू निमित्त केवळ वस्तूंचे वाण देण्याऐवजी महिला व नागरिकांच्या आरोग्याची प्रत्यक्ष काळजी घेऊन त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. लाभार्थी महिलांची प्रतिक्रिया. शिबिरात तपासणीसाठी आलेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना आयोजकांचे आभार मानले. आजवर हळदी कुंकू कार्यक्रमात आम्ही अनेक वस्तू घेतल्या, पण आमच्या आरोग्याचा विचार कोणी केला नव्हता. सविताताईंनी ही आरोग्यवारी सुरू करून आम्हाला खऱ्या अर्थाने आरोग्याचे वाण दिले आहे. घरापाशीच मोठी तपासणी, औषधोपचार आणि मोफत चष्मे मिळाल्याने आम्हाला मोठा आधार मिळाला आहे. गरिबांच्या आरोग्यासाठी राबवलेला हा उपक्रम अतिशय मोलाचा आहे. शिबिरातील लाभार्थी महिला. माननीय महिला सभापती सविताताई पुराम यांनी हळदी कुंकूच्या कार्यक्रमानिमित्त आज आरोग्य रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिरचं मोठं आयोजन केलं आहे. याच्यामध्ये आमच्या गावातील बऱ्याचशा महिलांनी आणि मी सुद्धा सहभाग घेतला आहे. त्याच्यामध्ये नेत्र तपासणी तसेच बरेचशे आजारावर इथं तपासण्या सुरू आहे. त्याच्यामध्ये म्हणायचं म्हणजे प्रत्येक वर्षी आमच्या गावामध्ये तसे प्रत्येक वर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात, पण त्या कार्यक्रमामध्ये फक्त हळदी कुंकू आणि भांडे वगैरे देऊन तो कार्यक्रम संपवण्यात येते. परंतु यावर्षी आज आगळा वेगळा म्हणजे खास करून आमच्या महिलांसाठी खूप उपयुक्त असा हा कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणजे तो रोग निदान व नेत्र तपासणीचे. यामध्ये आमच्या बऱ्याचशा महिला ज्या स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकत नाही, पण या कार्यक्रमानिमित्त आज याच्यामध्ये भरपूर महिलांनी सहभाग घेतलेला आहे. त्या निमित्तानं मी पुराम मॅडमचं मनापासून खूप खूप आभार मानते. आमच्या या कार्यक्रमामध्ये महिलांसोबत पुरुषांनी सुद्धा पुरेपूर सहभाग घेतलेला आहे आणि ज्यांना डोळ्यांची तपासणी वगैरे सोबतच त्यांना काही जर चष्मा लागत असेल तर चष्मे पण उपलब्ध मिळवून देत आहेत. आणि जर त्यांच्या डोळ्यांचं नेत्रबिंदूचे वगैरे ऑपरेशन करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा एक तारीख निश्चित करून त्यांना नागपूर सारख्या ठिकाणी त्यांना न्यायचं ठरवलेलं आहे. या निमित्ताने मी हे सर्व केलेलं आहे आम्हासाठी. त्यामुळे मी पुराम मॅडमचे खूप खूप आभार मानते. मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची कसून तपासणी केली. ज्या रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले त्यांना नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना जागेवरच मोफत चष्मे आणि औषधांचे वाटप करण्यात आले. पुढील नियोजित शिबिरे. भोसा येथील यशस्वी कार्यक्रमानंतर ही वारी आता परसोडी, तिरखेडी, अंजोरा, पुराडा, कोटरा, दहेगाव, सालेकसा आणि चिचगड या भागात पोहोचणार आहे. आवाहन. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संजय पुराम मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9545717789 किंवा 9130300808 या क्रमांकावर संपर्क साधावा. सत्यको जानो न्यूजसाठी आमगाव प्रतिनिधी.